दोन्ही टीम्स 12th मॅन लवकरात लवकर पाठवा विनंती आहे. मॅच लगेचच आपण सुरू करतोय. मॅन ऑफ द मॅच साठी पार्थ यांना आपण या ठिकाणी गौरवित करतोय. एक जबरदस्त खेळी पाहायला मिळाली. पहिलवान आदरणीय दिलीपजी मोडक सर, त्याचप्रमाणे आदरणीय सागरजी मोडक, आदरणीय गणेशजी मोडक, त्याचप्रमाणे राजेंद्रजी आंबेकर, आदरणीय नवनाथजी जाधव या सर्व मान्यवर अतिथींना मी विनंती करेल आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये मॅन ऑफ द मॅच देऊन आपण या ठिकाणी पार्थला गौरवित करतोय. ट्रॉफी आणि मेडल घ्या की. मॅचला होते सुरुवात. प्रणव निगडे ऑन स्ट्राईक आहे, नॉन स्ट्राईकला मनीष, तर गोलंदाजीच्या माध्यमातून षटक क्रमांक पहिलं वैभव जाधव सज्ज होत आहेत. लेट्स प्ले. पहिला चेंडू इथे अगदी आपण पाहूया. नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून अवंतरने संघाचं खातं उघडलंय. एक धाव फलकावरती आहे. इथे आक्रमण झालंय. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑन क्षेत्रामध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण. सिंगल डबलचं समीकरण. 2 धावा येतील. 2 धावसंख्येबरोबर 3 धावा आहेत. आणि प्रणव निगडे जर इथे अर्धशतक पूर्ण करत असतील तर प्रतीकजी जाधव, रणजितजी मोडक आणि गणेशजी मोडक प्रत्येकी 1,000 रुपयाचं पारितोषिक इथे झेल सुटलाय. जीवनदान मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. धावफलक पुढे जाते. एका धावसंख्येच्या मदतीने 4 धावा आहेत. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मॅन ऑफ द मॅच पार्थ या अगोदरच्या सामन्याचे हिरो ठरले होते. जबरदस्त खेळी. आणि त्यानंतर पार्थ गायकवाड यांना आपण गौरवित करतोय. वडकी सुपर किंग्स टीम आणि पार्थ गायकवाड खूप खूप अभिनंदन तुमचं असेल. इथे देखील बॅकफूट होते सरकलेत. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू खेळला. क्षेत्ररक्षक आहेत. 2 धावा पुनश्च एकदा येतील. धावफलक 2च्या मदतीने पुढे जाते. धावफलकावरती 6. इथे पुढे सरसाबत आक्रमण आहे. चेंडू उंच हवेत. इथे मात्र संधीचं सोनं होताना पाहायला मिळत आहे. मनीषला परतावं लागेल. धक्का क्रमांक पहिला. षटक संपेल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 6 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 2 योगेश मोडक गोलंदाजीच्या माध्यमातून काका या नावाने नक्कीच या खेळाडूला संबोधलं जातं आणि सातत्याने एक अफलातून गोलंदाजी यांची पाहिली आहे. स्ट्राईकला प्रणव निगडे. इथे आडव्या बॅट टेक, घुटला टेक और तमाशा देख. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार.
धावफलकावरती जर पाहिलं तर 12 धाबा आहेत एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ असलेलं पाहायला मिळेल. इथे देखील समोरच्या दिशेने चेंडू खेळला, क्षेत्ररक्षक आहेत, फेकी सुरेख, एक धाव येते. एका धावसंख्येच्या मदतीने 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 13 रन ऑन बोर्ड. इथे बॅकफुटवरती सरकलेत, ब्लॉक होल स्वरूपाचा मारा होता. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत, 2 धावा तर घेतल्यात. तिसऱ्या धाबेसाठी कोणत्याच प्रकारचा प्रयत्न नाहीये. धावफलकावरती 15. शांत प्रकारचा खेळ पाहायला मिळतोय, कोणत्याच प्रकारचे मोठे फटके खेळू दिले जात नाहीयेत. हा चेंडू सुरेख, अभिजित मिरवडे आपण पाहतोय बॅटर आहेत मैदानाच्या आतमध्ये, परंतु शांत प्रकारची खेळी पाहायला मिळते. योग्य चांगली गोलंदाजी आहे. इथे पुढे सरसावत आक्रमण तर केलंय, चेंडू उंच हवे, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, झेल झालाय. धक्का क्रमांक 2, विकेट. न्यू बॅटर बाळू शिरनामे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. योगेश यांना देखील यश मिळाले. इथे लोअर फुलटा चेंडू समोरच्या दिशेने आक्रमण आहे, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, लागोपाठची दुसरी ही विकेट येते. फलंदाज होईल बाद. 2 षटकं संपली, 3 बाद, 15 धाबा आहेत. षटक क्रमांक 3 मॅजिक ओव्हर मैदानाच्या आतमध्ये सुरू होते. सार्थक आंबेकर गोलंदाजीच्या माध्यमातून येतील. धावफलकावरती जर पाहिलं तर 15 धाबा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. प्रणव निगडे अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत. इथे आडव्या बाटे चेंडू खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, झेल झालाय. पहिल्या चेंडूवरती मॅजिक ओव्हरच्या विकेट येताना पाहायला मिळते. फलंदाज होईल बाद. बॉल पंचांकडे द्या. चौथ्याही क्रमांकाचा धक्का बसलाय. न्यू बॅटर नमो विश्वकर्मा मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे. पहिल्या चेंडूवरती विकेट आली. इथे देखील अलोंग दी कार्पेट फटका केलाय. संतोष चेंडू पर्यंत पोहोचत आहेत. एक वेगवान सिंगल. धावफलक 1च्या मदतीने 16. 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. इथे आक्रमण चढवलंय. फार मोठी दरी पाहायला मिळते. चेंडू जाऊन पोहोचेल. 1 बाउन्स, 2 बाउन्स, 3 बाउन्स. सीमा रेषेच्या बाहेर. मी आहे स्वराज्याचा नारा, मी आहे वादळवारा. 4 रन चौकार. चौकाराच्या मदतीने धावफलकावरती 20 धाबा 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 3 चेंडूंमध्ये 5 आल्यात, तर 3 चेंडूंमध्ये आता 11 धाब्यांची गरज. सार्थक पुन्हा एकदा सज्ज होतील मारा करण्यासाठी. स्ट्राईकला अजय. पुढे सरसबत. इथे देखील आक्रमण चढवलंय. चेंडू उंच हवेमध्ये आहे आणि एक टप्पा खात सीमारेषेच्या बाहेर आहे. लागोपाठचा दुसराही चौकार मैदानाच्या आतमध्ये वसूल होतोय. धावफलकावरती 24. 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 4 चेंडूंमध्ये 9 आल्यात, तर आता 2 चेंडूंमध्ये 7 धाबींची गरज.
हा चेंडू पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. चेंडू डॉट. जादुई कामगिरी पाहायला मिळते. एक चेंडू आणि विजया जर पाहायला गेलं तर मॅजिक ओव्हरचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी एक मिनिट मॅच थांबवा. चार धाब्यांची पेनल्टी असेल. अ, 24 धाबा धावफलकावरती आहेत आणि 4 धाब्यांची पेनल्टी जायंट हंटर संघाला देखील असेल. गोलंदाज सज्ज होत आहेत. शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होईल. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल घेतली आहे. फेकी अस्ताव्यस्त. 1+1 2 धाबा येतील. मयूर गाडे गोलंदाजीच्या माध्यमातून आहेत. 2 धाबा इथे येत आहेत. 26 धाबा 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. हा चेंडू इथे सुरेख येतोय. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. 26 धावसंख्येवरती धावफलक थांबवलंय. बॅकफुटवरती सरकले. दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतील. सिंगल तर घेतली आहे. दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न. 2 धाबा इथे देखील चित्त्याच्या सापळीने पळून पूर्ण होतील. धावफलक 2च्या मदतीने 28 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलंय. शेवटचा आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे. इथे देखील बॅकफुटवरती सरकले. क्षेत्ररक्षक येत आहेत. सिंगल डबलचं समीकरण. फेकी सुरेख आहे. तोपर्यंत अगदी आपण पाहूया 2 धावा पुनश्च एकदा यशस्वीरित्या जे येताना पाहायला मिळत आहेत. धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती 30 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. हा चेंडू इथे भन्नाट वेगात यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन दाखल होतोय. पुनश्च एकदा डॉट बॉल आहे. लास्ट बॉल टू गो. 30 धावसंख्येवरती धावफलक स्थिर. इथे देखील बॅकफुटवरती सरकले. आक्रमण आहे. क्षेत्ररक्षक धावतील. चेंडूच्या पाठमोर 2 तर आल्यात. तिसऱ्या धाबेसाठी प्रयत्न पाहायला मिळतोय. फेकी अस्ताव्यस्त. 4थ्या धाबेसाठी प्रयत्न आणि गुड रनिंग बिटवीन द विकेट. 4 धाबा येतील. अर्थात 34 बनवल्यात. विजयासाठी 35 धाब्यांचं टार्गेट. 35 टार्गेट. गोलंदाज सज्ज होतील. अगदी 4 षटकं संपली जात आहेत. 34 बनवल्यात. विजयासाठी 35 धाब्यांचं टार्गेट आहे. यानंतरच्या मॅचचा टॉस आपण लगेचच संपन्न करतोय. चला जायंट हंटर टीम मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. तर नाईट रायडर्स चला यानंतरची होणारी मॅच आणि ह्या मॅचचा टॉस आपण लगेचच संपन्न करतोय. वडकी इंडियन्स आणि वडकी सुपर जायंट्स बोथ कॅप्टन या.
नाणेफेक आपण लगेचच संपन्न करतोय. आदरणीय सागरजी मोडक, त्याचप्रमाणे आदरणीय गणेशजी दिलीप मोडक, शिवशंभू डेव्हलपर्स, दोनही मान्यवरांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते नाणेफेक आपण करतोय. यानंतरच्या मॅचचा टॉस संपन्न होतोय. त्याचप्रमाणे आदरणीय पहिलवान दिलीपजी मोडक सर, आपणास विनंती असेल आपण या तीनही मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये यानंतरच्या महत्त्वपूर्ण मॅचचा टॉस अर्थात अक्षयदादा मोडक यांच्या मालकीचा संघ वडकी सुपर जायंट्स, तर आदरणीय सागरदादा मोडक आणि गणेशजी मोडक यांच्या मालकीचा संघ वडकी इंडियन्स, या दोन संघांमध्ये टॉस झालाय आणि टॉस का बॉस. वडकी सुपर जायंट संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आहे. दोन्ही टीम्स बॉलिंग द्या ही विनंती असेल. सलामीची जोडी दाखल झाली आहे. सचिन मोडक ऑन स्ट्राईक आहे, नॉन स्ट्राईकला गणेश शेवाळे, तर गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक पहिलं यशपाल सिंग. लेस दी प्ले. 4 धावसंख्येने सुरुवात नक्कीच धावफलकाला होतीये. पहिल्या चेंडूवरती अपील होतंय. तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलाय. निर्णय काही क्षणामध्ये येताना पाहायला मिळेल. आदर्श डेव्हलपरचे असणारे सर्व आदरणीय अनिल काका गायकवाड यांचं देखील शुभागमन खास करून स्पर्धेच्या निमित्ताने होते. आपलंही मनापासून सहर्षाचं स्वागत, हार्दिक स्वागत आम्ही करतो. नॉट आउटचा इशारा आलाय, अर्थात डॉट बॉल आहे. इथे मात्र दांडी गुल, बत्ती गुल आणि फर्निचर उद्ध्वस्त होताना पाहायला मिळेल. 3 तार त्रिफळा. फलंदाज सचिन मोडक बॅक टू दी पेव्हिलियन. विकेट आली आहे. पहिला धक्का बसलाय. 0 वरती पहिला फलंदाज तंबूच्या आश्रयाला आहे. पुनश्च एकदा आडव्या बॅटने दिशा दिली. एक सिंगल. सार्थक आंबेकर न्यू बॅटर येत आहेत. डिक्लेअर स्वरूपात एकदा येईल. इथे मात्र आक्रमण. चेंडू उंच हवेमध्ये. चेंडू जाऊन पोहोचेल सरळ सीमारेषेच्या बाहेर. वाघाची धाड आणि फोडलाय पहाड. येतोय षटकार.
धावफलकावरती 11, 20 चेंडू 24. समीकरण तयार होत आहे. सार्थक मात्र आक्रमण करतात इथे. बॅट चालकीची एज डिक्लेअर स्वरूपात 1 धाव. एका धावसंख्येच्या मदतीने धावफलक पुढे जाते. 12 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. इथे संधी होती परंतु एस्टेनच्या पाठीमागे चूक होतीये. पुन्हा एकदा आडव्या बॅटने दिशा दिली आहे. फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवला आहे. तिथे अगदी आपण पॉवर डायरेक्ट हिटचा प्रयत्न देखील होताना पाहायला मिळेल. 1 धाव इथे देखील सुरक्षितरित्या येईल. धावफलक 1 च्या मदतीने पुढे जाते. पहिलं षटक संपलंय. 1 बाद 13 धावा आहेत. 18 चेंडू 22. समीकरण नमो विश्वकर्मा षटक क्रमांक 2. इथे देखील पुढे सरसाव चेंडूला खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचताय. सिंगल तर घेतली आहे. दुसऱ्या धाबेसाठी कोणत्याच प्रकारचा प्रयत्न नाहीये. धावफलक 1 च्या मदतीने पुढे जाईल. 14 धाबा एका गाडीच्या मोबदल्यामध्ये. हा चेंडू इथे सुरेख भन्नाट वेगात एसटी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन दाखल होतोय. इथे देखील आडव्या बॅटने चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत प्रणव निगडे चेंडू अडवतायत. वेगवान सिंगल एका धावसंख्येच्या मदतीने 15 धाबा एका गाडीच्या मोबदल्यामध्ये. 15 चेंडू 20. समीकरण इथे देखील डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू जातोय. 1 धाव येते. 16 धाबा एका गाडीच्या मोबदल्यामध्ये. हा चेंडू इथे सुरेख लाजवाब डॉट बॉल. नमो विश्वकर्मा चांगली गोलंदाजी. 5 चेंडूंमध्ये अवघ्या 3 धावा खर्च केल्यात. 1 चेंडू बाकी आहे. इथे बॅकफुटवरती सरकलेत. नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. 3 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. शर्यत तर लागली तोपर्यंत धावांसाठी धावा धाव. नो प्लस 3 अर्थात 4 धावा येतील आणि यानंतर तर चेंडू फ्रीट. फ्रीट गेंद. हा चेंडू सुरेख डॉट बॉल आहे. 2 षटकं संपली आहेत. धावफलकावरती 20 धावा एका गाडीच्या मोबदल्यामध्ये. समीकरण जर पाहिलं तर शेवटचे 12 चेंडू 15 आणि 16 धाब्यांचं टार्गेट आहे. मॅजिक ओव्हर. मॅजिक ओव्हर साठी सार्थक भोसले गोलंदाज पाहायला मिळतील.
38 सर्कलच्या बाहेर 2 खेळाडू असतील. डेड बॉल. बारा चेंडू 15 धाब्यांची गरज आहे आणि मॅजिक ओव्हरचं टार्गेट असेल 16. हा चेंडू इथे सुरेख येतोय. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. चेंडू डॉट. नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. नो +1. 2 धावा येतील. अर्थात एका चेंडूमध्ये 2 आल्यात. इथे आडव्या बॅटने चेंडूला दिशा दिली आहे. नमो विश्वकर्मा आहेत. सिंगल डबलचं समीकरण. तिसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न पाहायला मिळतोय आणि पाहता पाहता 3 धावा इथे घेतल्या. चौथ्या धावेसाठी प्रयत्न होता. 4 धावा येतील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 4 धावसंख्येच्या मदतीने धावफलक पुढे जाते. 26 धावा एका गाडीच्या मोबदल्यामध्ये आहेत. 10 चेंडू 9 धाब्यांची गरज. 10 चेंडू 9 समीकरण. तर 2 चेंडूंमध्ये 6 आल्यात. 4 चेंडूंमध्ये 10 धाब्यांची गरज. दहा चेंडू 9 धाब्यांची गरज. इथे व्हाईट बॉलचा इशारा पंतांच्या माध्यमातून. अवांतरच्या मदतीने धावफलक 27. 10 चेंडू 8. इथे देखील आडव्या बॅटने चेंडू खेळलाय. उंच हवेमध्ये चेंडू पाहायला मिळतो. प्रणव निगडे वाऱ्याच्या वेगात चेंडू पर्यंत पोहोचतायत. तोपर्यंत धावांसाठी धाव होताना पाहायला मिळेल. बॅकअप होतोय तोपर्यंत साच बाज ताच. 3 धावा येतील. धावफलक 3च्या मदतीने पुढे जातोय. 30 धावा आहेत. 9 चेंडू आणि 5 धाब्यांची गरज. 3 चेंडू मध्ये 10 आल्यात. 1 रन शॉट. अर्थात 2च धावा असतील. इथे आक्रमण आणि याच बरोबर सामन्यातील हवा काढून घेणारा षटकार येताना पाहायला मिळालाय. सामना संपलाय आणि या सामन्यावरती वडकी नाईट रायडर्स हा संघ नक्कीच विजय मिळवेल. खूप खूप असं अभिनंदन. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच 12 चेंडू 21 धाब्यांची खेळी. 1 चौकार 1 षटकार 1 षटक हाताले 9 धावा खर्च करत 1 विकेट घेणारा सार्थक आंबेकर ठरतोय या सामन्याचा हिरो. सार्थक चला मॅन ऑफ द मॅच चा किताब आपण वितरित करतोय. चला यानंतर सुपर जायंट्स टीम आणि त्यांच्या विरोधामध्ये वडकी इंडियन्स ही मॅच आपल्याला पाहिजे. क्षेत्ररक्षण करणारा संघ आता मैदानाच्या आतमध्ये दाखल बा. तर दुसऱ्या बाजूने सलामीची जोडी देखील येणं गरजेचं असेल.